तर दुसरीकडे मेट्रो 3च्या वरळी मेट्रो स्थानकाच्या छतातनं गळती सुरू झाली आहे। तिकीट काउंटर जवळच ही गळती सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। छत गळती होत असल्यामुळे आता बादली ठेवण्याची वेळ या ठिकाणी प्रशासनावर आलेली आहे। आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आणि त्याचाच परिणाम अनेक स्थानकांवर पाहायला मिळतोय। चक्क मेट्रो स्थानकावर सुद्धा आता गळती झाल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळे गळती होत असलेल्या ठिकाणी बादली ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। मध्ये झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे आचार्य आत्रे मेट्रो स्थानकावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वरळी ते आचार्य आत्रे चौकपर्यंतची जी मेट्रो आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। सध्या रेल्वे प्रशासनाकडनं त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू करण्याचं नियोजन केलं आहे। मात्र मी सध्या उभा आहे वरळी स्थानकावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ती परिस्थिती आहे। या ठिकाणी जे छत आहे ते गळताना या ठिकाणी दिसून येतात आणि छताचं पाणी जे आहे या ठिकाणी एक बादली लावली आहे आणि त्या बादलीमध्ये ते पाणी या ठिकाणी साचत असल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी या ठिकाणी ते पाणी जे आहे ते बाजूला टाकताना दिसत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आरेनंतर या ठिकाणी वरळीमध्ये तशीच परिस्थिती आहे अशी दिसून येत आहे। यालाही कुठंतरी या रेल्वे प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे।